Chemistry Standard 11, Introduction to Analytical Chemistry, Part 7. Yesterday we have seen the absolute error and relative error, but to understand actual concept we have to solve the problem, then we get the idea of absolute error and relative error. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय असतो? एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला जी किंमत मिळते त्याला आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणतो, आणि जी त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू असते, ही अपेक्षित व्हॅल्यू असते, ती आणि एक्सपेरिमेंटची व्हॅल्यू कधी सारखी येत नसते. मग एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हणजेच ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि त्याची खरीखुरी व्हॅल्यू ह्याच्यामध्ये जो फरक असतो त्याला ॲब्सोल्यूट एरर असं म्हणतात. पण समजा आपण दोन वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि दोन्ही एक्सपेरिमेंटमधला ॲब्सोल्यूट एरर काढला, तर आपण सांगू शकत नाही की कुणाचा एरर जास्त आहे. जर आपल्याला एररची तुलना करायची असेल तर ॲब्सोल्यूट एररचा काहीही फायदा नाही. त्यावेळेस आपल्याला एक एरर मदतीला येतो, तो म्हणजे रिलेटिव्ह एरर, की ज्याच्या सहाय्यानं आपण ठरवू शकतो की कुणाचा एक्सपेरिमेंटमध्ये जास्त एरर आहेत, कुणाच्या एक्सपेरिमेंटमध्ये कुणाच्या रिडिंगमध्ये कमी एरर आहे. म्हणजे एरर म्हणजे दोष, त्रुटी, की दोष कुणाच्यात जास्त आहे रिडिंगमध्ये. एक्सपेरिमेंट एक असेल तर ॲब्सोल्यूट एररवरनं लगेच सांगू शकतो. पण दोन विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि दोघांचे ॲब्सोल्यूट एरर केले तर कुणाचा एरर जास्त असं आपण कंपॅरिझन करू शकत नाही. मग त्या वेळी आपल्याला मदतीला येतो रिलेटिव्ह एरर. म्हणून आज आपण एका एक्झाम्पलद्वारे ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर हे समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम म्हणजे सोडवून दिलेलं न्यूमरिकल प्रॉब्लेम म्हणजे गणिती सांख्यिकी उदाहरण आपण शिकणार आहोत, की ज्याच्या सहाय्यानं आपल्याला ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर ही कन्सेप्ट समजून जाईल. इन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्राम पोटॅशियम क्लोरेट सॅम्पल ऑन डिकम्पोजिशन गिव्स फॉलोइंग डाटा. प्रयोगशाळेत काय केलं? आपण एक प्रयोग केला आणि 10 ग्राम पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन केलं आणि त्याला वेळेस आपल्याला खालील डाटा मिळाला. द सॅम्पल कंटेन्स 3.8 ग्राम ऑफ ऑक्सिजन. त्या 10 ग्राम पोटॅशियम क्लोरेटमध्ये आपल्याला 3.8 ग्राम ऑक्सिजन आढळला. अँड ॲक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इन द क्वांटिटी ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज 3.92 ग्राम. कॅल्क्युलेट ॲब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर. बघा, आपल्याला एक्सपेरिमेंटद्वारे किती आढळला? 3.8 ग्राम, आणि ॲक्च्युअलमध्ये किती असतो ते दिलं. म्हणजेच ही झाली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. प्रयोगाद्वारे मिळालेली व्हॅल्यू म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. म्हणजेच आपल्याला त्या एक्सपेरिमेंटमध्ये ऑक्सिजनची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आढळली 3.8 ग्राम, आणि ॲक्च्युअलमध्ये ती किती असते? ॲक्च्युअल शब्द आहे म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे प्रत्यक्षात, थेरॉटिकली तर ती असते 3.92. म्हणजे उत्तर यायला पाहिजे होतं आपलं 3.92, पण आपल्या प्रयोगाद्वारे आपलं उत्तर आलं 3.8. म्हणजे आपल्या रिडिंगमध्ये एरर आला आहे. मग कितीचा एरर आला आहे? तो एरर म्हणजे ॲब्सोल्यूट एरर. म्हणजेच ही झाली आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि ही झाली ॲक्च्युअल व्हॅल्यू. मग ॲब्सोल्यूट एरर कसा काढतात? ऑब्झर्व्ड व्हॅल्यूमधनं ॲक्च्युअल व्हॅल्यू वजा करतात. म्हणजेच आपल्याला 3.8 मधनं 3.92 वजा करावं लागेल. बघूया. द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू इज 3.8 ग्राम म्हणजे एक्सपेरिमेंटद्वारे मिळालेली ही आहे. अँड ॲक्सेप्टेड म्हणजेच ॲक्च्युअल व्हॅल्यू इज 3.92 ग्राम. मग ॲब्सोल्यूट एरर कसा काढतात? किती दोष आला आहे? ऑब्झर्व्ड व्हॅल्यूमधनं ट्रू व्हॅल्यू वजा करतात. म्हणजे ही ट्रू व्हॅल्यू आहे आणि हे ऑब्झर्व्ड. 3.8 मायनस 3.92. आता हे मोठं आहे म्हणून ह्याचं साईन येणार. म्हणजेच 3.92 मधनं 3.8 म्हणजे 3.80. 92 मधनं 80 गेले 12 म्हणजे 0.12 उत्तर आलं. पण हा मोठा आहे म्हणून येणारं उत्तर मायनसमध्ये असेल. म्हणजेच मायनस 0.12 ग्राम हा आला आपला ॲब्सोल्यूट एरर. म्हणजेच ऑब्झर्व्ड एक्सपेरिमेंटद्वारे आलेली व्हॅल्यू आणि त्याची खरीखुरी व्हॅल्यू यांच्यातला फरक म्हणजे ॲब्सोल्यूट एरर असतो. आता ह्या उत्तरात ह्या ॲब्सोल्यूट एररमध्ये निगेटिव्ह आलं. हे निगेटिव्ह साईन फक्त कशासाठी आहे? की आपलं उत्तर एक्सपेरिमेंटद्वारे केलेलं कमी आलं एवढं सांग. आणि इथं जर प्लस साईन असेल तर आपलं एक्सपेरिमेंटद्वारे आलेलं उत्तर ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे असं फक्त कळतं. म्हणजेच इथं जर ॲब्सोल्यूट एररमध्ये निगेटिव्ह साईन असेल तर आपलं ऑब्झर्व्ड जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे. आणि जर ॲब्सोल्यूट एरर पॉझिटिव्ह असेल तर ॲब्सोल्यूट एरर हा ॲब्सोल्यूट एरर जर पॉझिटिव्ह असेल तर आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे असं ओळखायचं.
म्हणजेच द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट युअर एक्सपेरिमेंटल रिझल्ट इज लोअर दॅन ट्रू व्हॅल्यू. हे निगेटिव्ह साईन सांगतं की आपला एक्सपेरिमेंटल रिझल्ट हा ट्रू व्हॅल्यूपेक्षा कमी आला. आणि जर प्लस साईन आला असतं तर आपण म्हणायचं एक्सपेरिमेंटल रिझल्ट हा ट्रू व्हॅल्यूपेक्षा हायर आला. मग रिलेटिव्ह एरर कसा काढतात? ॲब्सोल्यूट एररला ट्रू व्हॅल्यूनं डिव्हाइड करतात आणि इंटू 100. रिलेटिव्ह एरर नेहमी पर्सेंटेजमध्ये असतो म्हणून पर्सेंटेज. मग ॲब्सोल्यूट एरर किती आला होता आपला? वजा 0.12. आपली ट्रू व्हॅल्यू किती होती म्हणजे ॲक्च्युअल यायला पाहिजे किती व्हॅल्यू होती? 3.92. म्हणजेच एरर आला आहे वजा 0.12चा भागिले 3.92 गुणुले 100. आता हे कॅल्क्युलेशन परीक्षेत कसं करायचं असतं? तर फिजिक्समध्येच तुम्हाला सर लॉग टेबल शिकवत आहेत. कुणीतरी एकानंच शिकवावं म्हणून सर लॉग टेबल शिकवतात तुम्हाला. त्याच्या साहाय्यानंही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला शिकायचं. त्या लॉग टेबलच्या साहाय्यानं तुम्ही हे कॅल्क्युलेशन करायचं. हे 0.12ला जर 100ने गुणलं तर ते 12 झालं. वजा 12 भागिले 3.92 म्हणजेच उत्तर येणार वजा. आणि 3.12ला 3.92 भागलं की उत्तर येतं 3.06. म्हणजेच परीक्षेच्या वेळेस आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर लॉग टेबल वापरावं लागेल. म्हणजेच आपण एवढे गुणाकार भागाकार करू शकत नाहीत तोंडी, म्हणून आपल्याला परीक्षेच्या काळात लॉग टेबल दिलं जातं. त्याच्या साहाय्यानं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात आणि न्यूमरिकल प्रॉब्लेम सोडवायचे असतात. ते सोडवल्यानंतर ह्याचं उत्तर येतं 3.06. हे मायनस आहे म्हणून मायनस, म्हणजेच रिलेटिव्ह एरर आला वजा 3.06. मग ह्या रिलेटिव्ह एररच्या साहाय्यानं आपण सांगू शकतो की दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या एक्सपेरिमेंटमध्ये कुणाचा एक्सपेरिमेंट चांगला झाला. ज्याचा रिलेटिव्ह एरर कमी त्याचा उत्तरात एरर कमी आहे, आणि ज्याचा रिलेटिव्ह एरर जास्त त्याचं उत्तर त्याच्या उत्तरात जास्त एरर आला हे आपल्याला कळतं. आणि मायनस साईनमुळे कळतं की त्याच्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ह्या कमी आलेत, आणि प्लस साईनमुळे कळतं की त्याच्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ह्या ट्रू व्हॅल्यूपेक्षा जास्त आले. अशा पद्धतीनं रिलेटिव्ह एरर हा कसा काढला जातो? ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. म्हणजेच ॲब्सोल्यूट एरर काढल्याशिवाय रिलेटिव्ह एरर काढता येत नाही. आता जो प्रॉब्लेम 2.6 तो आपली दुसरी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, म्हणजे डेव्हिएशनची. तर आपल्याला माहीत आहे 2 प्रकार आपण डेव्हिएशनचे शिकलो होतो. त्यासाठी आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊया म्हणजे आपल्याला डेव्हिएशन कळेल. तर डेव्हिएशनचे 2 प्रकार होते. जसे एररचे 2 प्रकार ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर, तसेच डेव्हिएशनचे 2 प्रकार आहेत, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन. तर डेव्हिएशन म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूपासून आपलं उत्तर किती डिव्हिएट झालं आहे, म्हणजे किती वळलं आहे, किती बाजूला गेलं आहे, म्हणजे किती लांब गेलं आहे, हे डेव्हिएशनचा अर्थ होतो. वळले, विचलित होणे, लांब जाणे, त्याला डेव्हिएट असं म्हणतात. म्हणजेच ॲब्सोल्यूट डेव्हिएशन म्हणजेच त्या डेव्हिएशनमुळे कळतं की आपलं एक्सपेरिमेंटद्वारे काढलेलं उत्तर मूळ उत्तरापासून किती दूर गेलं. पण ह्या ॲब्सोल्यूट डेव्हिएशनमुळे आपल्याला कंपॅरिझन करता येत नाही दोन वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमधलं, म्हणून रिलेटिव्ह डेव्हिएशन काढतात, ज्याच्यामुळं 2 वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमधलं आपल्याला कंपॅरिझन करता येतं. म्हणजेच कंपॅरिझनसाठी आपल्याला रिलेटिव्ह डेव्हिएशन लागतं, आणि सिम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर फक्त लागतं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. तर त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम 2.6 दिला आहे. बघूया काय आहे. The 3 identical samples of potassium chlorate are decomposed. म्हणजेच पोटॅशियम क्लोरेटचे 3 आपण एक्सपेरिमेंट केले. The mass of oxygen is determined to be 3.87 gram, 3.95 gram and 3.89 gram for the set. Calculate absolute deviation and relative deviation. म्हणजेच प्रॉब्लेम 2.5शीच रिलेटेड हा प्रॉब्लेम 2.6 आहे. तिथं आपण एकदाच एक्सपेरिमेंट केलं आणि आपलं उत्तर काढलं होतं आपण 3.80. इथं मात्र आपण 3 वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले, म्हणजेच एकच एक्सपेरिमेंट आपण रिपीट केला 3 सेटमध्ये, आणि 3ही वेळेस आपल्याला उत्तरं वेगवेगळी आली. एकदा उत्तर आलं 3.87 ग्राम, दुसऱ्या वेळेस उत्तर आलं ऑक्सिजनचं मास आलं 3.95 ग्राम, आणि तिसऱ्या वेळेस उत्तर आलं 3.89 ग्राम. आणि आपल्याला त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू प्रॉब्लेम 2.5मध्ये दिली होती 3.92 ग्राम. तर आपल्याला त्याच्यावरनं त्याचं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि काय काढायचं रिलेटिव्ह डेव्हिएशन. बघा
तर ज्यावेळेस आपण एकाच एक्सपेरिमेंटच्या अनेक रिडिंग घेऊ त्यावेळेस पहिलं काम करायचं असतं डेव्हिएशन काढण्यासाठी दिलेल्या सगळ्या रिडिंगचा मीन काढायचा. आता मीन म्हणजे सरासरी. तो कसा काढायचा असतो? सगळ्यांची बेरीज. मग 3 रिडिंग घेतल्या होत्या आपण, 3 वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले होते म्हणून त्या तिन्ही किमती आलेल्या 3.87 अधिक 3.95 अधिक 3.89 त्या सगळ्याची बेरीज आणि भागिले 3, कारण आपण 3 अंक मिसळले. म्हणजे सरासरी काढण्यासाठी जे करतो तेच मीनसाठी करायचं असतं. आलेल्या सगळ्या रिडिंगची बेरीज करायची, सम करायची आणि त्याला जेवढ्या रिडिंग्स घेतल्या होत्या त्या रिडिंगनं भागायचं. तर ह्या तिघांची सरासरी किंवा तिघांचा मीन येतो 3.90. मीन काढल्याशिवाय आपल्याला ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढता येत नाही, म्हणून आता आपण ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढणार आहोत. मग आपल्या पहिल्या सॅम्पलचं मास किती आलं होतं? 3.87. दुसऱ्याचं किती आलं होतं? 3.95. तिसरं रिडिंग काय आलं होतं आपलं? 3.89. एकच एक्सपेरिमेंट केला आपण, डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट. 3 वेगवेगळे म्हणजे 3दा रिपिटेशन केलं त्या एक्सपेरिमेंटचं. तिन्ही वेळेस मास ऑफ ऑक्सिजन वेगळं आलं. मग आपण त्या तिघाचा मीन काढला 3.90. मग आपल्याला डेव्हिएशन म्हणजे आपलं उत्तर किती बदललं हे जर काढायचं असेल तर ह्या 3.90 मीनमधनं हा आलेलं आपलं रिडिंग वजा करायचं. म्हणजेच बघा, ॲब्सोल्यूट आपलं रिडिंग किती आलं आहे ते आपलं रिडिंग म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस हे आपलं मीन, त्यांची वजाबाकी करायची. मग 3.87 वजा 3.90 वजा 0.03 येतं. मग इथं वजा का नाही? तर आपल्याला माहीत आहे डेव्हिएशन काढताना आपण मॉडचं चिन्ह वापरलं. मॉड्युलस बघा, फॉर्म्युला काय आहे ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा फॉर्म्युला? मॉड ऑफ ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. आणि ह्या मॉडमुळं येणारं उत्तर मायनस जरी असलं तरी ह्या मॉडमुळं त्याचं उत्तर प्लस होतं. आणि म्हणून असं उत्तर झालं आहे की बघूया काय झालं आहे. आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आली 3.87 आणि मीन आहे 3.90. म्हणजेच 3.87 मधनं 3.90 गेले, उत्तर येतं वजा 0.03. पण मॉडमुळं त्या वजाचं प्लस करून घ्यायचं म्हणून आपलं डेव्हिएशन आलं 0.03. म्हणजे डेव्हिएशन नेहमी पॉझिटिव्हच असतं. आपलं उत्तर निगेटिव्ह जरी आलं तरी ते पॉझिटिव्हच करायचं आणि उत्तर पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्हच ठेवायचं. मग आता दुसऱ्या रिडिंगसाठी डेव्हिएशन काढायचं म्हणजे जेवढ्या आपण रिडिंग घेतले त्या प्रत्येक रिडिंगसाठी डेव्हिएशन काढावं लागतं. त्याला ॲब्सोल्यूट डेव्हिएशन असं म्हणतात. मग 3.95 आपलं दुसरं रिडिंग आलं होतं, त्याच्यातनं आपला मीन वजा करायचा 3.90. 3.95 मधनं 3.90 गेले 0.05. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह तसंच ठेवायचं. त्यानंतर आपलं दुसरं रिडिंग आलं, तिसरं रिडिंग आलं होतं 3.89. 3.89 मधनं मीन वजा करायचा 3.90 म्हणजे उत्तर येतं वजा 0.01. पण मॉडचं चिन्ह असल्यामुळे त्या मायनसचं काय बनतं? प्लस. आणि म्हणून 0.01 ग्राम हे आपलं 3 डेव्हिएशन आले 3 एक्सपेरिमेंटचे. मग आपल्याला हे 3 ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढले, त्याचा मीन काढावा लागतो. म्हणजे परत त्या अगोदर आपल्या सगळ्या रिडिंगचा मीन काढला होता, आता सगळ्या आलेल्या डेव्हिएशनचा मीन काढावा लागतो. हे सगळे डेव्हिएशन म्हणजे कसले डेव्हिएशन आहेत? ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आहेत. ह्या सगळ्या ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा मीन काढावा लागतो म्हणजे सरासरी. म्हणून आता आपण काढणार आहोत मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन म्हणजे सगळ्या ॲब्सोल्यूट इथं नुसतं डेव्हिएशन लिहिलं आहे पण ते आहे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. ह्या ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची सरासरी काढूया. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 म्हणजे 0.09 ह्या तिघांची बेरीज झाली. आपल्या एकूण रिडिंग 3 आहेत म्हणजे 0.09ला जर 3 भागलं तर उत्तर येतं 0.03. म्हणजे जशी सरासरी काढतो आपण सगळ्या रिडिंगची तशी सगळ्या डेव्हिएशनची सरासरी काढायची, सगळ्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या रिडिंग आहेत तेवढ्या रिडिंगनं भागायचं. म्हणून ह्या तिघांची बेरीज केली आणि 3 भागलं, उत्तर आलं 0.03. त्याला म्हणतात मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. हे 3 ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आलं होतं, त्या तिघांची सरासरी करून आपल्याला एक मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन मिळालं आणि ह्या मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनवरनंच आपण काढतो रिलेटिव्ह डेव्हिएशन. बघा, हे मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आपलं किती आलं? प्लस ऑर मायनस 0.03 ग्राम. आता हे प्लस मायनस का आलं? तर इथं मॉड असल्यामुळं ते नेहमी प्लसच होणार आहे. म्हणजेच आपलं मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आलं 0.03 ग्राम. मग रिलेटिव्ह डेव्हिएशन कसं काढतात? मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनला मीननं डिवाइड करायचं. मग आपला मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आलं होतं 0.03. आता ॲक्च्युली इथं प्लस मायनस चिन्ह नसायला पाहिजे, ते दिलं आहे ते चुकीचं आहे.
मीन ॲब्सोल्यूट डेविएशन फक्त आहे 0.03 डिवायडेड बाय 3.9 आपला मीन आलेला. सगळ्या रिडिंगचा मीन किती आला होता 3.90 म्हणजेच 3.90 म्हणजेच 3.9. म्हणून मीन ॲब्सोल्यूट डेविएशनला मीननं डिवाइड केलं म्हणजे 0.03 डिवायडेड बाय 3.9 इंटू 100ला इंटू 100 0.03नं 100ला गुणलं 3 झालं 3 भागिले 3.9 म्हणजेच 0.8%. म्हणजेच रिलेटिव्ह डेविएशन हे नेहमी पर्सेंटेजमध्ये असतं कारण त्याच्यात 100%नं आपण मल्टिप्लाय केलेलं असतं. आणि म्हणून जसं रिलेटिव्ह एरर पर्सेंटेजमध्ये असतो तसंच रिलेटिव्ह डेविएशनसुद्धा पर्सेंटेजमध्ये असतं. आणि म्हणून रिलेटिव्ह डेविएशन आलं 0.8% एवढं आपलं रिलेटिव्ह डेविएशन आलं. म्हणजेच ॲब्सोल्यूट डेविएशन आपण मागच्या चार्टमध्ये काढलं होतं. 3 ॲब्सोल्यूट डेविएशन निघतात म्हणजे जेवढ्या रिडिंग तेवढ्या ॲब्सोल्यूट डेविएशन निघत असतात. त्या सगळ्या डेविएशनची सरासरी म्हणजे मीन ॲब्सोल्यूट डेविएशन. त्या मीन ॲब्सोल्यूट डेविएशनला मीननं डिवाइड करायचं आणि 100नं मल्टिप्लाय करायचं आपल्याला मिळतं रिलेटिव्ह डेविएशन. आणि म्हणून रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला झाला मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवायडेड बाय मीन इंटू 100. मग आता तुम्हाला कालच्या त्या सगळ्या कन्सेप्ट कळल्या असतील. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन म्हणजे काय, रिलेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय. आणि हे असं जर करायचं असेल तर तुम्ही मनाने एक एक्झाम्पल तयार करा आणि त्या एक्सपेरिमेंटचे 10 रिडिंग घेतलेत असं 5 रिडिंग घेतलीत असं दाखवा. रिडिंग व्हेराय करा आणि त्याच्यावरनं तुम्ही ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. म्हणजेच आपणच एक्सपेरिमेंट घेतला असं दाखवायचं, 5 रिडिंग घेतल्या असं दाखवायचं, एक ॲक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची डोक्यात ठेवायची. ॲक्च्युअल व्हॅल्यूचा इथं काही फायदा मिळत नाही, फक्त एररला आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू घेतो आणि ॲब्सोल्यूट डेव्हिएशनला आपण मीन घेतो. मग आपल्याला एक्झरसाइजमध्ये प्रश्नसुद्धा असणार आहे एरर आणि डेव्हिएशनमध्ये काय फरक असतो. तर एररमध्ये ॲब्सोल्यूट एररमध्ये आपण ट्रू व्हॅल्यूला महत्त्व देतो आणि डेव्हिएशनमध्ये आपण मीनला महत्त्व देतो. बघा ॲब्सोल्यूट एररसाठी फॉर्म्युला काय होता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू आणि ॲब्सोल्यूट डेव्हिएशनसाठी फॉर्म्युला काय झाला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. म्हणजेच ॲब्सोल्यूट एररमध्ये आपण इथं ट्रू व्हॅल्यू घेतलं होतं आणि ॲब्सोल्यूट डेव्हिएशनमध्ये इथं मीन घेतलं होतं. म्हणजेच ॲब्सोल्यूट एररमध्ये आपण ट्रू व्हॅल्यूला महत्त्व देतो आणि ॲब्सोल्यूट डेव्हिएशनमध्ये आपण मीनला महत्त्व देतो. रिलेटिव्ह एररसाठी फॉर्म्युला काय होता आपल्याला माहिती आहे, खाली ट्रू व्हॅल्यू होतं आणि इथं मीन आहे. म्हणजे जिथं जिथं एररमध्ये ट्रू व्हॅल्यू आलं तिथं तिथं डेव्हिएशनमध्ये मीन आलं. म्हणजेच एररमध्ये ट्रू व्हॅल्यूला महत्त्व दिलं जातं आणि डेव्हिएशनमध्ये मीनला महत्त्व दिलं जातं. हा आपण एक फरक सांगू शकतो. आपल्याला तो निश्चितपणे फरक एक्झरसाइजमध्ये आहे डेव्हिएशन आणि एररमध्ये. थँक्यू.